म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्ही कधी बरोबरी केली नाहीये. माऊलीने बरोबरी केली नाहीये. बोला ना मोहाडीकर, आपण बरोबरी करतो की नाही? बरोबरी करतो ना? ऐका, बरोबरी करून माणसाला मिळत काहीच नाहीये. त्याच्यासाठी कर्म करावे लागतात, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. म्हणून आजच्या कथेचं एक वाक्य घरी घेऊन जा. कष्ट आणि कर्म केल्याशिवाय या जगात कोणी मोठा होत नाहीये. मोठा होत नाहीये. तुम्हाला कोणी तंत्र देत असेल, कोणी मंत्र देत असेल, तर यांच्यापासून, कर्मकांडापासून थोडंसं वेगळं व्हा, बाजूला व्हा. मोठं व्हायचं असेल तर कष्ट करा, मेहनत करा. मोठं होण्यापासून या जगात कोणती शक्ती तुम्हाला अडवू शकत नाहीये. पण माणसं कर्म न करता, संघर्ष न करता, प्रयत्न न करता माणसं इतराची बरोबरी करतात. दुसरा टप्पा माऊली सांगतात, मोठं व्हायचं असेल, शांत व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल तर थोडस या लोकांचा त्याग केला पाहिजे, या समाजाचा त्याग केला पाहिजे. कोण मोठा होतो? आता बघा, अभ्यासाच्या दशेमध्ये ज्यांनी सगळ्यांचा त्याग करून खोलीत कोंडून अभ्यास केलाय असेच मोठी झालेत. ज्यांनी मित्राच्या समवेत पार्ट्या केल्यात असे माणसं कधी मोठे होत नाहीयेत. म्हणून कधीतरी एकांतात जा. विद्यार्थी असेल तर अभ्यास करा. अभ्यासाच्या दशेपासून बाजूला आला असताल, ग्रस्ती असाल, तर कधीतरी कुटुंबाच्या थोडंसं बाजूला जा आणि कधीतरी स्वतःकडे पहा, मूल्यांकन करा, आत्मपरीक्षण करा की अरे, मी मोहाडीत जन्माला आलो त्यावेळेसही काही आणलं नाही आणि इथून मोहाडीतून जाणारे त्यावेळेस मी काही नेणार नाहीये. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या स्तंभाला जीवन असं म्हणतात. 2 गज कफन का टुकड़ा तेरा निवास होगा. 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 जाएगा जब यहाँ से, जाएगा जब यहाँ से कुछ भी न साथ होगा. 2 गज कफन का टुकड़ा तेरा निवास 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 होगा. चुन चुन के लकड़ियों में रख दे तेरे बदन को. चुन चुन के लकड़ियों में रख दे तेरे बदन को. दे देगा आग तुझको, दे देगा आग तुझको बेटा जो खास होगा. 2 गज कफन का टुकड़ा तेरा निवास 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 हो. नमः पार्वती पते शिव हर हर महा. भोलेनाथ भगवान की, मोहेश्वर भगवान की. आयुष्यामध्ये आपलं काही नाहीये. 3.5 मीटर कापड आपलं आहे.
नाही कळालं? 4 खांदेकरी सजून त्याच्यावरती झोपून नेतात आणि स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर मुलगा असेल मुलगी असेल त्याच्या हाताने अग्नी डाग देतात. ज्या दिवशी मनुष्य जळून भस्म होतो ना, मी बोललोय मागे आता 2 दिवसापूर्वी, त्याच्यातून अलगद तुमचे कर्म आणि देवाचं नामचिंतन वेगळं निघेल. तुमचा मोठेपणा, तुमची बरोबरी हे तुम्हाला सगळंची सगळं दुःख देणार आहे. म्हणून आयुष्यात कधीतरी एकांतात जा आणि विचार करा की माझ्या बरोबर येतानाही आलं नाही आणि जातानाही नेणार नाही, तर दोन्हीच्या मध्यभागी असणारा जो स्तंभ आहे त्याला जीवन असं म्हणतात. आणि त्या जीवनाच्या स्तंभावर वाटेवर चालत असताना नाना प्रकारची लोक माणसं भेटतील. कधी देवाकडे नेणारे भेटतील, कधी देवातून बाजूला करणारे भेटतील, कधी सत्संगावाले भेटतील तर कधी दुर्जनावाले भेटतील, कधी विहित कर्मावाले भेटतील तर कधी निषिद्ध कर्मावाले भेटतील. सगळ्यांना बाजूला सारून आपल्याला जीवनाच्या स्तंभापर्यंत या रस्त्याने जायचं आहे. कधी काटे मोडतील तर कधी फुलाचा रस्ताही लागेल, कधी काटेही मोडतील. काटा मोडल्यावर जेवढा त्रास होतो तेवढा आपल्या जवळचे माणसं हृदयाला दुःख होण्यासारखं बोलतील. त्या दिवशी जास्त मनावर घेऊ नका. एवढा मनाला त्रास नाही दिला पाहिजे. हे बोलणार आहेत, यांचं ठरलेलं आहे तुला त्रास द्यायचा आहे, देऊ द्या. तुमच्या जीवनात तुम्ही नम्र व्हा. देवादिदेव महादेव व्यास सांगतात की त्या माऊलीच्या हृदयात देवादिदेव महादेव वात्सव्य करते जी नम्र आहे, जी कोणाची बरोबरी करत नाही, जिला एकांतवास आवडतो. देवादिदेव महादेव अशांच्या हृदयामध्ये स्थान करतो, विराजमान होतो. मग 1,00,000 द्रुबा वाहिल्याचं पुण्य तिला मिळतं, 1 कोटी बिल्वदल वाहण्याचं पुण्य तिला मिळतं, करोडो लोटाचं जल पाणी घातलेलं पुण्य तिला मिळतं. लाख